नमस्कार मित्रांनो, आर महाराष्ट्र न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत आहे। आम्ही मुरगाव जुनी विधानसभा क्षेत्रामध्ये आम्ही आहोत आणि आमच्या सोबत अपक्ष उमेदवार म्हणून रत्नदीप्ती दैवलीजी आहेत आणि त्यांच्यासोबत आम्ही संवाद साधूया की या क्षेत्रामध्ये हे अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी फॉर्म भरलेले आहेत आणि त्यांच्या भाजपामध्ये त्यांच्या राजकुमार बडोलेजी आणि यांचं नाव होता आणि त्यांच्यामुळे त्यांनी प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये करण्यात आलेला आहे आणि यांना निष्कर्ष करण्यात आलेला आहे। यांच्याकडून आम्ही काही माहिती घेऊया। काय सांगू इच्छितो सका तुम्हाला निष्कर्ष करण्यात आलेला आहे? मला जे पहिली लिस्ट जे लोक विरोधी कामं केलं आणि पक्षशिस्त म्हणून जी आहे, जी पहिली लिस्ट जी महाराष्ट्र प्रदेश भाजपाने जी काढलेली आहे ती दिनांक 5 तारखेला काढलेली आहे मुख्य, त्याच्यामध्ये अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातून माझं नाव भारतीय जनता पक्षातून निष्कासित केलेलं नाही आहे। त्याच्यानंतर कारण की या ठिकाणी जो भारतीय जनता पक्षाचा जो फूल चिन्ह जो आहे कमळाचं फूल, तो या ठिकाणी लढत नाही, त्याच्यामुळे पहिल्या यादीमध्ये माझं नाव स्किप करण्यात आलं होतं। मला नंतर 2 दिवसानंतर 7 तारखेला या 8 तारखेला मला एक व्हॉट्सअपवरून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून एक असं 3-4 नावाची एक लिस्ट आलेली दिसली आणि त्याच्यामध्ये एक असं मोघम नाव रत्नदीप दैवले अर्जुनी मोरगाव असं एक मोघम नाव त्या ठिकाणी टाकलेलं दिसलं आणि त्या ठिकाणी कोणत्या कालावधीसाठी किती कालावधीसाठी असं काहीही लिहिलेलं नाही। माझ्या नावाचे 2-3 रत्नदीप दैवले या अर्जुनी मोरगाव क्षेत्रामध्ये किंवा अर्जुनी मोरगाव गावामध्ये जर तुम्हाला आहेत आणि मी जिल्ह्याचा उपाध्यक्ष आहे, कमीत कमी त्या ठिकाणी जिल्हा उपाध्यक्ष हे सुद्धा पद लिहायला पाहिजे होतं, परंतु असं कुठलंही त्याच्यामध्ये लिहिलेलं नाही आहे। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मला मला अधिकृतरित्या सुद्धा त्याबद्दल अजूनपर्यंत कोणीही कळवलेलं नाही। जे पण काही आहे ते मी सोशल मीडियाच्या माध्यमातूनच ते बघितलेलं आहे, त्याच्यामुळे त्या गोष्टीवरती माझा अजिबात विश्वास नाही आहे। जोपर्यंत अधिकृतरित्या माझ्याकडे येत नाही तोपर्यंत खरं नाही। परंतु राजकुमार बडोले जेव्हा भारतीय जनता पक्षामध्ये मधून जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले तर त्यांना एकतर या पक्षातनं जेव्हा तिकडे गेले तर एकतर त्यांनी या पक्षाचा राजीनामा द्यायला पाहिजे होता किंवा आता त्या पक्षामध्ये राजीनामा न देता गेले तर आमच्या जो कोणी आपला भारतीय जनता पक्ष आहे आमच्या पक्ष त्यांनी त्यांना बडतर्फ करायला पाहिजे। त्यासाठी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी एक निवेदनसुद्धा जिल्हाध्यक्षाच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्षांकडे पाठवलेलं आहे। मी त्यांनी स्वतः दिलेलं आहे, असं काही कुठं सोशल मीडियावर टाकलेलं नाही आहे, स्वतः जाऊन दिलेलं आहे। परंतु ना जिल्हाध्यक्षांनी त्याच्यावरती कुठलंही उत्तर दिलं ना काही त्याच्यावरती म्हणजे कोणी उत्तर द्यायला तयार नाही आहे। असो, कदाचित ते आता मित्रपक्षाच्या प्रेशरमध्ये त्या ठिकाणी काही कोणी बोलायला तयार नसतील, परंतु मी एक भारतीय जनता पक्षाच्या जिल्ह्याचा उपाध्यक्ष होतो, आता मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे, म्हणजे मी भारतीय जनता पक्षाचा एक मला आपण उठाव करणारा उमेदवार म्हणू शकतो, बंड करणारा म्हणू शकतो। हे जे सगळं मी या ठिकाणी का म्हणून तुम्ही अपक्ष फॉर्म भरलेले आहेत की तुम्ही या मोरगाव जुनी क्षेत्रामध्ये जनतेसाठी काय सांगू शकता की तुम्ही अपक्ष फॉर्म भरता, कोणत्या जनतेसाठी कामं करणाऱ्या समोरसाठी काय तुम्ही विचार करता? मी या ठिकाणी अपक्ष फॉर्म याच्यासाठी भरलेला आहे, मी एक भारतीय जनता पक्षाच्याच कार्यकर्ता संघटनेचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे। कारण की या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला आतापर्यंत आमच्या भारतीय जनता पक्षाचा मतदार हा कधीच मतदान करत नाही। मागच्या लोकसभेत सुद्धा राष्ट्रवादीच्या लोकांनी तत्कालीन खासदार सुनीलजी मेंढे यांना अजिबात मतदान केलं नाही, त्याच्यामुळे या ठिकाणी 20,600 मतांनी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार मागे राहिला आणि यांनी मोठ्या यांच्या नेत्यांनी गोष्टी सांगल्या की भाजपचे तुमचे उमेदवार मागच्या 2.25 लाखांनी जिंकले, आता आमचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 2 लाख वोट आहेत, म्हणजे आता 4 लाखांनी जिंकेल। आणि तुम्ही बघितलेलं आहे भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रामधनं सुनील मेंढे 37,000नं हरले। आता मग मला सांगा यांची एवढी मोठी जर मतदारांची फौज आहे मग कुठे गेली? आणि म्हणून यावेळेला भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ता सुद्धा जशास तसं उत्तर देणार आहे, यांना सुद्धा या राष्ट्रवादीच्या घड्याळाला यावेळेला मतदान करणार नाही आहे। त्यांचं मतदान मी माझ्या ऊस शेतकरी त्याला आपण म्हणतो गन्ना किसान हा एक जरी या ठिकाणी फूल नसला परंतु एक फुलाचंच प्रतीक म्हणून भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता पाहत आहे आणि त्यांच्याच आग्रहास्तव भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्याच आग्रहास्तव त्यांना मतदान करण्यासाठी एक त्रास होणार होता, त्यांच्या वेदना त्यांना कुठेतरी त्यांच्या मनामध्ये होत्या आणि त्यांनी मला विनंती केली की भाऊ तुम्ही आमच्या या ठिकाणी इच्छुक उमेदवार म्हणून तुमचं नाव होतं, एक तरुण आणि एक आश्वासक चेहरा, तुम्ही फ्रेश चेहरा या मतदारसंघासाठी होते आणि तुमच्यावर अन्याय झालेला आहे।
आणि म्हणून तुमच्यावर जो अन्याय झालेला आहे तो अन्याय आम्ही दूर करू मतदानाच्या माध्यमातून. आणि म्हणून मी या ठिकाणी माझा फॉर्म जो आहे तो भाजपचा जिल्ह्याचे उपाध्यक्ष असतानाही मी माझा कायम ठेवला. असं तुम्ही ना काय घोषणा म्हणून तुम्ही फॉर्म भरलेले आहेत की जनतेसाठी काय कामं करण्याचे तुम्ही ठाणलेलं आहात. आता तसं नुकताच लाडकी बहीण योजना म्हणून लागू केलेली आहे या सरकारने आणि त्याच्यामध्ये इथं महागाई पण वाढली आहे. तुम्ही असं याच्यामध्ये काय बोलणार? त्याच्यामध्ये बघा, लाडकी बहीण जी योजना आहे ती सुंदर अशी योजना आहे. महायुतीच्या सरकारनेच ही योजना आणलेली आहे आणि त्याच्यामुळे आपल्या गरीब आणि सर्वसामान्य कुटुंबातल्या आमच्या ज्या बहिणी आहेत त्यांना महिन्याचे त्यांच्याकडे रक्कम येऊ लागलेली आहे. त्याच्यामुळे ते स्वतःच्या पायावर त्यांना कुठेतरी असं वाटतं की आम्ही कुठेतरी आता उभे झालेलो आहोत, एक सुरुवात झालेली आहे. आणि म्हणून आता महिलांना सुद्धा ताकदीनं उभ्या करण्यासाठी महायुतीचे सरकारने म्हणजे आमचे देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री यांनी खूप त्यासाठी प्रयत्न केलं आणि त्यांच्या प्रयत्नातून ही योजना सफल झालेली आहे. आता मी या मतदारसंघामध्ये निवडून आल्यानंतर मी सुद्धा संपूर्ण क्षेत्रामध्ये एक नवयुवकांसाठी रोजगार, माझ्या बहिणींसाठी रोजगाराच्या नवीन नवीन संधी आणि इंडस्ट्रीयल बेल्ट आहे, पर्यटन बेल्ट आहे आमच्या क्षेत्र. आता राजकुमारजी बडोले इतक्यांदा होते माजी मंत्री, म्हणजे कॅबिनेट मंत्री होते 4.5 वर्ष, परंतु त्यांनी कुठलाही काम केलं नाही. त्यांनी फक्त ठेकेदारांचे खिसे भरले, कमिशन एजंट लोकांचे फक्त त्यांनी त्यांच्या तुम्ही अवतीभोवती लोकांचं जाळं त्यांच्या भीती तुम्ही पाहिलं असेल आणि म्हणून ते मागच्या मंत्री असताना सुद्धा हरले. आता काय विकास करणार आहेत? आता तर ते जवळजवळ आता 70मध्ये चाललेले आहेत आणि म्हणून अशा वेळेला आता या ठिकाणी जर विकास